महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रायगडची अयोध्या बळवली येथे हजारो भाविकांनी घेतले श्रीरामांचे दर्शन। श्रीरामनवमी उत्सव भक्तिभावाने संपन्न। महाराष्ट्रात आणि देशभरात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला। अनेक गावागावातील मंदिरांमध्ये राम जन्मोत्सव सोहळा या निमित्ताने कीर्तन आणि भजनाचे आयोजन करण्यात आले होते। रंगीबिरंगी फुलांच्या आकर्षक कमानी रोषणाईने सजवलेल्या मंदिरामध्ये दुपारी 12:30 वाजता प्रभू श्रीरामाचा जयघोष झाला आणि राम जन्मला ग सखे राम जन्मला, सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय, प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय अशा जयघोषाने रायगडची नगरी अयोध्या बळवली येथे श्रीराम मंदिर परिसर दुमदुमून गेला। कीर्तन भजन आणि श्रीरामाच्या नामस्मरणाने मंदिरातील वातावरण भक्तिमय झाले। बळवली परिसरातील हजारो नागरिकांनी यावेळी दर्शनाचा लाभ घेतला। कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनकारांनी प्रभू श्रीरामचंद्रांचा महिमा वर्णन करताना शब्दरचना त्याचबरोबर सादर करण्याची कला आणि विविध माहिती देऊन सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले। रायगडची अयोध्या म्हणून प्रसिद्ध असलेले बळवली येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीरामनवमी उत्सवाला पारंपरिक आणि विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रारंभ झाला। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तापासून सुरू असलेला सोहळा आज श्रीरामनवमीपर्यंत विविध कार्यक्रमाने भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला। राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमंतांच्या प्रतिमांना आकर्षकरित्या सजवले होते। सलग 10 दिवस अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते। अखंड पूजा, महाप्रसाद, आरती, श्रीरामांची पालखी, श्रीराम जन्मोत्सवानिमित्त रामाचे पाळण्यातील दर्शन भाविकांनी दिले जाते। गावकरी बंधू मोठ्या भक्तिभावाने श्रीराम जन्मोत्सव नवमीनिमित्त आलेल्या भाविक भक्तांचे मनोभावे स्वागत करत होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, सहतृप्ती भोईर, पेण। हे जे तीर्थक्षेत्र आम्ही म्हणतो हे प्रयाग तीर्थक्षेत्र हा भारताचा मध्य मानला गेलेला आहे आणि प्रयाग या तीर्थक्षेत्रावरती जेव्हा सूर्यवरती येतो त्यावेळेस सगळीकडे दुपार झाली असं मानलं जातं आणि म्हणून जे आम्ही वेळ साधतो ती 12:35, 12:40 किंवा 12:39 ची असल्या कारणानं त्या मुहूर्ताला आपल्याला रामरायाचा जन्मकाळ करायचा। नवमास पूर्ण झाले आणि आजचा तो दिवस चैत्र महिना शुद्ध पक्ष होता, ज्याला शुक्ल पक्ष असं सुद्धा म्हणतात आणि नवमी ही तिथी होती आणि बघता